नमस्कार. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मी आजपासून धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक विषयांना वाहिलेल्या व्हिडिओंची निर्मिती करायचं ठरवलेलं आहे आणि आमचे हे व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनेलवरती अर्थात उद्गार भारत या चॅनेलवरती उपलब्ध असतील. आतापर्यंत धार्मिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक विषयावरती रेग्युलर स्वरूपामध्ये व्हिडिओ करावं किंवा केले जावे अशी माझ्या मित्रांची मागणी होती. परंतु दुर्दैवाने या गोष्टीकडे आपण तितकंसं लक्ष देऊ शकलो नाही. मला स्वतःला लेखन करणं जास्त कम्फर्टेबल किंवा सोपं वाटायचं. परंतु आपण आता व्हिडिओ स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. सामान्यतः आपण कुठल्याही गोष्टीकडे जेव्हा बघतो किंवा एक आपण ज्याला विचार करण्याच्या पद्धती म्हणतो, तर विचार करण्याच्या मुख्यत्वे 3 पद्धती असतात. त्याच्यापैकी पहिली जी आहे ती लिनियर थिंकिंग, ज्याला आपण सरळ रेषेतला विचार असं म्हणतो. दुसरी जी आहे ती लॉजिकल थिंकिंग, ज्याला आपण तार्किक विचार असं म्हणतो. आणि तिसरी आहे ती आहे लॅटरल थिंकिंग, ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणं असं म्हणतो. कुठल्याही गोष्टीबद्दल विचार करताना स्टेप वाईज विचार करतो. म्हणजे एक गोष्ट पहिल्यांदा करायची, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट करायची, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट करायची, ही लिनियर थिंकिंग झाली. लॉजिकल थिंकिंग करणारा जो व्यक्ती असतो तो पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीसाठी का आणि कसे हे प्रश्न विचारतो, त्याला मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करतो आणि त्या आधारे तो निर्णयाप्रत पोचतो की एखादी गोष्ट कशा पद्धतीने घडली असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या मागचा कार्यकारण भाव काय असू शकेल. लॅटरल थिंकिंग जी आहे, लॅटरल थिंकिंग ही ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करणं म्हणतो. तर लॅटरल थिंकिंग ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असते. ते पारंपरिक आणि प्रचलित पद्धतींच्या पलीकडे जाऊन विचार करतात. आणि अशा पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीच्या पलीकडे जाऊन तुम्ही जेव्हा विचार करता त्यावेळेला तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचण्याची तुमची शक्यता थोडी जास्त असते. लिनियर पद्धतीने विचार करून किंवा लॉजिकल पद्धतीने विचार करून तुम्ही सत्यापर्यंत पोचालच असं जरुरी नाहीये. कारण बऱ्याचदा असं असतं की लिनियर पद्धतीने विचार करून किंवा लॉजिकल पद्धतीने विचार करून तुम्हाला अपेक्षित असणारं उत्तर मिळतं आणि तेच अंतिम सत्य आहे असं गृहीत धरून तुम्ही त्याप्रमाणे ते सत्य आहे म्हणून मांडता. परंतु सत्य याच्या पलीकडे असतं. मग सत्य जे आहे त्याचा जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला लॅटरल थिंकिंग विकसित केली पाहिजे. आमच्या शक्ती उपासनेमध्ये आम्ही बेसिकली लॅटरल थिंकिंगच करायला शिकतो. तर माझे जे व्हिडिओ असणार आहेत सामाजिक विषयांवरचे, धार्मिक विषयांवरचे किंवा राजकीय विषयांवरचे, या विषयांमध्ये तुम्हाला लॅटरल थिंकिंग केलेलं दिसेल. तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार केलेले दिसतील. कुठलीही समोर दिसणारी जी गोष्ट आहे, घटना आहे, त्याचं सर्वसामान्य विश्लेषक ज्या पद्धतीने विश्लेषण करतील त्या चौकटी बाहेरचं, तुम्हाला अज्ञात असणारं, कुठेही मीडियामध्ये न आलेलं असं सत्य शोधण्यासाठी किंवा सत्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग तुम्हाला या लॅटरल थिंकिंग मधून, या लॅटरल थिंकिंग करून तयार केलेल्या व्हिडिओमधून मिळणार. हे थोडंसं इंटरेस्टिंग असणारे, हे थोडंसं मजेदार असणारे, हे तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. तर हा पहिला आपण असं समजूया की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केलेला इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. आणि उद्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मिळायला सुरुवात होणार आहे. आता कोणकोणत्या विषयावरचे व्हिडिओ मिळणार आहेत याची जाणीवपूर्वक तुम्हाला माहिती देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज बघण्याची सवय करून घ्यायची. उद्या एक आपण व्हिडिओ करणार आहोत. वास्तवात तो एक होणार नाहीये, ती एक 4, 5, 6 व्हिडिओची कदाचित सिरीज होईल. काल म्हणण्यापेक्षा परवा म्हणूया आपण. परवा जे महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं गेलं आणि त्या महिला आरक्षणाचं विधेयक संसदेमध्ये 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे पराभूत झालं. त्यानंतर मोदीजींनी संपूर्ण देशाला संबोधन केलं आणि त्याच्यावरती बरीच चर्चा भवती न भवती बरंच काही घडलेलं आहे. परंतु जे दाखवलं गेलं तेवढंच पुरेसं आहे का? टिपिकल जे भाजपाचे समर्थक असणाऱ्या अॅनालिस्टनी, विश्लेषकांनी जे त्याचं विश्लेषण केलंय ते पुरेसं आहे का, किंवा ते सत्यापर्यंत पोहोचणार आहे का?
काँग्रेसच्या समर्थकांनी जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणामध्ये सुद्धा सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत का, असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात आलेला नसेल. जर तुम्ही काँग्रेस समर्थक असाल तर तुम्ही काँग्रेसवाल्यांनी जे काय समर्थन केलंय त्याच्यावरती समाधानी झालेले असाल. भाजपा समर्थक असाल तर भाजपा समर्थक विश्लेषकांनी जे काय विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणावरती तुम्ही समाधानी असाल. परंतु याच्या पलीकडचं लॅटरल थिंकिंग करून केलेलं सत्य काय आहे, हे सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच्या संदर्भातले एक 4, 5, 6 व्हिडिओची एक छोटीशी सिरीज उद्यापासून सुरू होणार आहे, ती बिलकुल चुकवू नका. त्याच्यानंतर आपण एक अजून छान असा इंटरेस्टिंग विषय घेणार आहोत. एक 3-4 दिवसांपूर्वी माझ्या फेसबुक वॉलवरती मी एक पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये नितीनजी गडकरी यांनी असं एक वाक्य उच्चारलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते. मग चंद्रशेखर बावनकुळेजींनी त्याचं समर्थन करत हो ते 100% सेक्युलर होते असा दावा केला. हिंदुत्ववादी या सेक्युलर शब्दामुळे नेहमीच व्यथित होतात. समस्त हिंदुत्ववादी या एका शब्दामुळे परत एकदा व्यथित झाले, त्यांनी टीकेची झोड उठवली. पण हा सेक्युलर शब्द आणि महाराजांचं सेक्युलर असणं या सगळ्याच्या मागचा जो विश्लेषणात्मक विचार आहे लॅटरल थिंकिंगनी केलेला, तो जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही किती मोठ्या षडयंत्राला बळी पडलेले आहात आणि अजूनही तुम्ही त्या षडयंत्राशी लढायला सुद्धा सुरुवात केली नाही किंवा लढण्याच्या दृष्टीने विचार सुद्धा केलेला नाही, कारण मुळातून आपण कोणत्या षडयंत्राला बळी पडलेलो आहोत हेच तुम्हाला माहिती नाहीये. तर हा थोडासा एक धक्कादायक गौप्यस्फोट करणारा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यानंतर बघायला मिळेल. तो पण थोडासा मोठा व्हिडिओ असेल. माझे बरेचसे व्हिडिओतलं कंटेंट थोडं जास्त असल्यामुळे माझे व्हिडिओ मोठे असतील, त्यामुळे बघण्यापेक्षा तुम्ही ऐकण्यावर भर दिला तर जास्त चांगलं. तुम्हाला ऐकता ऐकता गाडी चालवताना किंवा थोडेसे मोकळे असताना तुम्ही पॉडकास्ट सारखे तुम्ही माझे व्हिडिओ ऐकाल तर तुम्हाला त्याच्यातून बरीचशी आउट ऑफ द बॉक्स माहिती मिळेल याची मी हमी देतो. आणि परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आतापर्यंत तुम्ही मला खूप छान फेसबुकवरती समर्थन दिलेलं आहे, साथ दिलेली आहे, फॉलो केलेला आहे. आता तेच समर्थन तीच साथ मला तुमच्याकडनं युट्यूबवर हवी आहे. आणि मला खात्री आहे आमचं युट्यूबचं जे उद्गार भारत चॅनल आहे ते तुम्ही लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद.